हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सुरुवात करते आजच्या नवीन ब्लॉगला. आज मंगळवार आणि आज अंगारिका संकष्टी पण आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आणि माझ्यासाठी खास स्पेशल आहे. का माहिती आहे का? कारण आज मी ना अंगारिका संकष्टीचा उपवास केलेला आहे. मला वाटतं खूप 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 वर्षानंतर आज मी पहिल्यांदा उपवास केलेला आहे. नाहीतर मी पूजेच्या वेळेला वगैरे ना सगळी पूजा वगैरे करून घेते, नैवेद्य दाखवते आणि मग पुन्हा जेवते, कारण मला उपवास जराही झेपत नाही. पण यंदा काय माहीत माझ्या ना कालपासून अचानक मनात आलं की नाही, उद्याचा उपवास करायचा आहे. कारण मी प्री-स्कूल चालू करते आणि प्री-स्कूल म्हणजे कसं शिक्षणाशी ते आपलं निगडीत असतं आणि गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ते विद्येचे देवता. म्हणून माझ्या प्री-स्कूलमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलाला, माझ्या क्लासमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलामुलींना चांगलं शिक्षण लाभू दे, त्यांचं फ्युचर चांगलं घडू दे, अशी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी मी आज मुद्दाम हा उपवास केलेला आहे. सकाळी जाण्याच्या आधी मी पूर्ण पूजा वगैरे करून घेतली. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेन मी. आता आल्यानंतर ना मी इथे किचनमध्ये ताबडतोब आले. का माहिती का? मला इथे डोसे बनवायचे आहेत. सकाळी तर नाश्त्यासाठी बनवलेले, भाजी नम्रताने सकाळी टिफिनला बनवलेली आहे आणि नमासाठी मी डोसेसुद्धा सकाळी बनवलेले. दर्शनला आणि सिद्धेशला दोघांनासुद्धा नाश्त्याला डोसे केले आणि त्यांनी मस्त नाश्ता पण केला. आता पुन्हा जेवणासाठी थोडं पीठ आहे, तर म्हटलं ह्याचे डोसे करायचे. आणि मी माझ्यासाठी ना कालच संध्याकाळी मी आठवणीने साबुदाणा भिजत घातलेला. मस्त साबुदाणा हे बघा भिजत घातलेले आहेत आणि साबुदाणा एवढा छान फुलला आहे ना. हे बघा इथे बघा कोण आलेलं आहे आमच्याकडे, भूत. ती आमची लाडकी सगळ्यांची, आमची सगळ्यांची लाडकी अशी ना तेजू, नुसती येऊन जाऊन तिची मस्ती चालूच असते. खाऊ तुला, खाऊ भूताला, खाऊ मी, खाऊ. आर्टिस्ट कोण आहे? आर्टिस्ट मी आर्टिस्ट इथे आहे, याने केलेलं आहे तिला भूत बनायचं काम. आणि सिद्धेश माहिती रोज माझ्या बरोबर, म्हणजे मी गेल्यानंतर 11 वाजता येतो प्री-स्कूलमध्ये. मुलांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये वगैरे त्यांना मग जे प्ले टाईम असतं त्यामध्ये मला खूप जास्त मदत करतो. आणि त्याला आता इथली सवय झाली आहे, तर आम्ही त्याला इथेच ठेवून देणार आहे. सिद्धेशचं ॲडमिशन आमच्या इथे स्कूलमध्ये ना. सिद्धेश, ॲडमिशन आपल्या स्कूलमध्ये करूया इथे. चला आता आधी फटाफट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. सकाळी पूजा आज एकदम छान केली, देव वगैरे सगळे धुवून स्वच्छ देवांना आंघोळ घालून दाखवलं. ते असं उडतं ना चरचर चरचर करून, भयंकर. गोंगाट चाललाय बघा. चाललेली आहे तेजू, आमची लपली. तेजू लप लप, तेजू लपली आहे आणि इथे सिद्धेश उभा राहून शोधतोय तिला. चला तर आता माझ्यासाठी इथे मी बनवत आहे साबुदाण्याची खिचडी. त्याच्यामध्ये मी इथे मिरची घातलेली आहे. काही जणांना जिरं वगैरे पण टाकतात, पण मी जिरं घातलं नाही आहे. कारण एकदा मी जिरं घातलेलं तेव्हा मला कमेंट आलेली की जिरे उपवासाला चालत नाही. तर चला, नाही घातलं तरी चालतं, असं काय टेस्टमध्ये फरक पडत नाही. आणि त्यानंतर मग शेंगदाणे बारीक केलेले ते पण घातले. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. स्वतः याच्यामध्ये मी एक पदार्थ घालते, ते म्हणजे हळद. तर तुमच्याकडे तुम्ही हळद घालता का मला कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर मीठ घातलं
सगळं मिक्स करून घेतलं तर पाहू शकता एकदम मस्त आणि छान रंग आलेला आहे. ते एकीकडे वाफवते तोपर्यंत मी इथे डोसे बनवून घेते. तर आता इथे थोडं शेवटचं एक्सपेरिमेंट करत होती. तर थोडंसं बॅटर उरलेलं ना, तर म्हटलं त्यात थोडं पाणी टाकूया आणि मग त्याला तव्यावरती स्प्रेड करूया. म्हणजे एक्स्ट्राचं जे काही साईडला लागलेलं बॅटर होतं ना, सगळं ते मिक्स झालं. पण काय झालं की एकदम पातळ असं झाल्यामुळे ना, ते थोडा वेळ मला वाटलं की आता व्यवस्थित होऊ शकतं कदाचित. पण जसं जसं ना ते वर असं शिजत होतं, त्याच्यावरून मला अंदाज आला की हे चिटकणार आहे आणि हे निघणार नाही आहे. आणि फायनली तसंच झालं. तर पूर्ण डोसा जो आहे तो खाली चिकटलेला आणि तो असा ना कसा वाकडा तिकडा नुसता निघाला आणि जरा गुळगुळीत पण झाला. एक नंबर लुसलुशीत असा मस्त मस्त झालेला आहे. घेऊन जाते दोघांना थोडं थोडं, मी पण खाते. 2 येल्लो येल्लो डट्टी फेल्लोज इथे बसलेले आहेत बघा. किती आज्ञाधारी पोरगा आहे हा. हा एकदम नरम नरम असे झालेला आहे. दादा दूधा दीदा दादा दीदा दूधा चार्जिंगला लावतो. चला तर आता संध्याकाळ झालेली आहे, 8:30 वाजून गेलेले आहेत आणि ना मी मोदक बनवणार आहे आज. तर त्यासाठी मी नारळ वगैरे जाऊन आणला खालून. त्यानंतर मग मैद्याचं पीठ आणलेलं आहे, कारण मी मैद्याचे बनवणार आहे तळून. त्यासाठी मग मैदा पण आणला आणि आता ना मी तयारी करते मोदकाची. तोपर्यंत नम्रताने स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे. चला थोडं तुम्हाला ते पण दाखवते नमाचं काय चाललेलं आहे. सो नमा बिझी आहे स्वयंपाकात. तर नमाला मी म्हटलं की थोडंसं ना असं पिठलं जे आहे ते बनव, फक्त एवढंच की पातळ बनवायचं नाही, त्याच्यामध्ये पीठ टाकून थोडं हलवायचं आहे. मग अजून थोडं वाढवून आणि एकीकडे भात ठेवलाय का, कुकरला ठेवलास. चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे नमाने. आता मी थोडं खोबरं बारीक करायचं ते करते आणि त्यानंतर मैद्याचं पीठ जे आहे ते वाटून म्हणते ते मळून घेईल आणि मग सगळ्यात शेवटी मोदक. आणि हे पहा नमाने स्वतःच्या हाताने एवढी छान सागरवेणी घातलेली ना, दाखव. वा असं नाही ग, अशी. हां बस, काय सुंदर वाटते. आणि मला सागरवेणी एवढी आवडते ना, पण मला माझ्या हाताने येत नाही, मला सांगावं लागतं असं कोणाला. आणि नमा माझी कधी कधी घालते, आता कधी मी घातली ना तुम्हाला दाखवेन. सो चला, आणि कोणाला स्वतःला सागरवेणी घालायला येत असेल ना मला कमेंट करून सांगा. तर चलो आता मी आली माझ्या जागेवरती. आणि ते आम्ही ना आज कन्नड पिक्चर लावलेला आहे. आम्ही आज कन्नड पिक्चर पाहतोय छान बऱ्याच दिवसानंतर. चलो आधी एवढं आवडून घे. सो हे पहा मस्त मोदक झालेले आहेत. लास्टचा आता सेकंड बॅच आहे माझा, तेवढाच तळायचं आहे. ॲक्च्युली मोदक कसं लो फ्लेमवरती आपण जर तळले ना तर ते छान निघतात आणि कलर पण ना त्याचा खूप छान हळूहळू चढत जातो, लगेच डार्क होत नाही. आणि मग हे जो वरचा भाग आहे ना हा छान तळला जातो आणि क्रिस्पी पण राहतो. हे पहा, नाईस. चलो गणपती बाप्पा, आज तुमच्यासाठी मी उपवास केला आणि तुमच्यासाठी मी आज मोदक पण बनवले बघा. नाईस. चला फायनली मोदक झाले
आणि आज ना खरंच खूप मला छान वाटते. म्हणजे आज मी उपवास केला ना, मला असं जराही जाणवलं नाही की मला भूक लागलेली आहे किंवा काय. थोडं मी दुपारी खाल्लेलं साबुदाण्याची खिचडी बनवून, पण त्यानंतर मला असं जाणवलंच नाही की मला खूप भूक लागली आहे किंवा काय. खूप छान आजचा दिवस गेला, मस्त एकदम छान. आणि आता मोदक तर एवढे सुंदर बनलेत ना. सुरुवातीचा पहिला बॅच आहे ना तो थोडा डार्क झाला, पण सेकंड बॅच बघायला ना तर एवढा परफेक्ट झालेला आहे, मस्त एकदम छान. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते, आरती करून घेते आणि त्यानंतर मग खाली मंदिर आहे गणपती बाप्पांचं, तिथे जाऊन येते. चला. मस्त बाप्पांचं. चला, आपण इथे आता मंदिरात आलेलो आहोत.